थँक्यू गुलशन. आपण आवाज ऐकलात, फार चांगलं मंत्रमुग्ध केलंय. गुलशन यांना पण शुभेच्छा असतील. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाला आयोजित ही सन्माननीय आमचे माधवजी पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धेला सुरुवात झाली गेली आणि आजचा शेवटचा दिवस ज्याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गुड बाबा या अनुषंगानं आमचे सर्व आयोजक मंडळी खऱ्या अर्थानं 8 तास अगदी महिनाभर आधी या स्पर्धेसाठी नियोजन आणि अगदी शिस्तबद्ध स्पर्धा पार पाडावी यासाठी नियोजन केलं गेलं आणि त्यानंतर ही स्पर्धेला सुरुवात झाली गेली. ती दिवशी टुर्नामेंट ही आणि एक प्रोफेशनल टुर्नामेंट म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो. एक नामवंत स्पर्धा या विभागातली नामवंत स्पर्धा आपल्याला तुरमाले यांच्या वतीनं अगदी विघ्नहर्ता स्पोर्ट्स गणरायाचं आपल्याला नावाने ही स्पर्धा आपण पाहिली आणि गणराया 14 विद्याने 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पाला वंदन करून ही स्पर्धेला सुरुवात झाली गेली की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ही पोचपावती पाहायला मिळते. अगदी गणरायाला साकडं घातलं गेलं आयोजकांनी आणि पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते. पहिल्या दिवसामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आमचे शेखरजी पाटील आमचे समवेत, त्यानंतर आमचे तारेचे अमितजी पाटील असतील, त्यानंतर गुलशनसुद्धा यांनी या ठिकाणी मॅचसाठी थोडंसं आपला वेळ दिला, त्यांचंसुद्धा आम्ही करतोय मोस्ट वेलकम, त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व टेक्निकल टीम त्यांचं पण स्वागत आहे. अगदी संदेश पाटील आणि त्यांची सर्व टीम 2 ते 3 टीम आहेत आणि कधी विवेक पाहायला मिळतात, कधी प्रणव, त्यानंतर आमचे हँडसम पर्सन अगदी पूर्णपणे राज अगदी ते आमच्या बाजूला बसलेत, त्यांचं पण स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. डीजे प्रणय पाटील, नंतर आमच्या तिकडं कॅमेरामॅन मॉडेल यांचं पण आम्ही करतोय. हे सगळ्या 24 लाईव्ह टिंगल्या फार मोठ्या असतात त्यांच्या माध्यमातून. रायबान बैलाचे मालक आहेत, पण ते आता सध्या कॅमेऱ्याचे मालक झालेत आणि पूर्ण कव्हरेज करताय. स्पर्धा ही कव्हरेज केली जाते. आमचे डीजे डॉली त्यांचं पण स्वागत. आमचे निकेत पाटील त्यांचं पण करूया आपण पुन्हा एकदा. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सर्वांनी आयोजकांनी सर्वांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचं पण स्वागत. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन मुंगाजी याचा पहिलाच बॉल बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला आणि जेल कॅरी केलाय. पहिला धक्का शिरडोन टीमला. रोशन आणि तेजस अशी जोडी होती, परंतु तेजस चौधरी पहिल्याच बॉलवरती होतोय बाद. थँक्यू डीजे ऑपरेटर. पहिल्याच बॉलवरती अगदी प्रेशर रिलीज केलं गेलंय. ते गोलंदाज रोशन मुंगाजी या गोलंदाजानं अगदी पहिल्याच बॉलवरती डॉट म्हणजे पहिलाच बॉल विकेट्स, त्यानंतर थोडंसं प्रेशराईज केलं गेलं शिरडोन टीमला. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल अगदी या परिसरामधली ही शिरडोन टीम आणि दुसऱ्या बाजूला ओले पारगाव परिसरातली ही ओले टीम आपल्याला पाहायला मिळते, जी एक मॅच जिंकले आणि 2 मॅच जिंकल्यात. आधीचे आपण पाहिलं असेल डेरवले टीमनं फार चांगला परफॉर्मन्स. त्यानंतर या मॅचमध्ये कोण जिंकेल यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. फार चांगलं क्रिकेट आणि तेवढंच चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. तुरमाले या आयोजकांच्या माध्यमातून अगदी पाटा विकेट, त्यानंतर अगदी या स्पर्धेला लूक आला या व्यासपीठानं. अगदी लांबून अगदी एक मोठी स्पर्धा साकार होताना आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. इनेट क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात प्रभाकरजी टकले स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल रोशन. चेंडू ऑफस्टिक द ऑफस्टम्प चेंडू फेकला जातोय. फार सुंदर प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. वेगावरती स्वार झाले आणि त्यानंतर या चेंडू डॉट बॉलला गेलाय. पहिल्या बॉलवरती विकेट झाले, त्यानंतर प्रेशराईज केलं जात आहे. P1चं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल ते बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला. नेक्स्ट बॉल अटॅक विकेट. हा चेंडू डीपमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातील. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू मागे डीप मिड विकेटचा धावतोय, परंतु डीप स्क्वेअर लेग जवळ मारलेला हा पटका सीमारेषेच्या पलीकडे प्रभाकरच्या बॅटमधून येतोय. हा विलोकनीय चौकार.
च्या माध्यमातून डॉट आला, तदनंतर चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा टांगचा वापर करणं फार गरजेचं आहे. तुमची बॉडीला हालचाल असणं फार गरजेचं आहे निकेत पाटील. ज्या वेळेस तुम्ही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करताना त्यावेळेस अगदी बेनिफिट मिळत असतं गोलंदाजाला. अगदी समोर ऑफस्टिक धरून चेंडू फेकले जातात आणि थोडासा प्रेशराईज केले जाते. प्रभाकर टकले यांना 2 चेंडू डॉट केलेत. एक आलाय चौकार. 4 धावा स्कोर कार्डवरती. लोअर फुल टॉस कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये डोक्याची घंटा, परंतु प्रॉपिन क्रीज मधले वेगाने धाव पूर्ण केली जाते. या 2 फलंदाजांमध्ये तालमेल फार सुंदर पाहायला मिळालं. एक धाव मिळाली जाते एक चेंडूवरती. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. P1चं पहिलं षटक आहे. किमान 1-2 मोठे फटके यायला पाहिजे होते, परंतु अगदी वेळ निघून जरी गेले असले पहिले या P1च्या षटकातले, तरी या ओव्हरमधले शेवटचा बॉल, अगदी शेवटच्या बॉलवरती फटका सजवावा लागेल. अगदी सुंदर फटका मारावा लागेल, कारण 5 धावा आहेत धाव फलकावरती. अगेन्स्ट खोलणारी ओवली टीम आहे, जिथे किती धावा असल्या, मोठे धावसंख्या जरी असली तरी त्या धावा अगदी योग्यरित्या पूर्णत्वाकडे वाटचाल करत असे ओवली टीम. म्हणजे तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 40-50 प्लस धावसंख्या जर केली तर कदाचित ही मॅच रफ अँड टफ तुम्ही गोलंदाजाच्या जेव्हा चांगली फाईट करू शकाल, परंतु प्रयत्न करावे लागतील. नाही स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोशनसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षक मिडॉपचा अगदी धावत वेगाने आलं. जेल कॅरी केला जातोय. धक्का क्रमांक 2 शिरडोन टीमला. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू मैदानावरती जाण्यासाठी आगेकूच करतोय. नॉन स्ट्रायकरवरती आपण प्रभाकर टकले अगदी मोठे आणि शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक संपला आणि तदनंतर स्ट्राईक रोटेट होते आपल्याला पाहायला मिळते निकेत पाटील. परंतु 4थ्या क्रमांकावरती खेळाडू पाहायला मिळतात. निकेश नॉन स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती रोहन मुंगाजी, एक वेगावरती स्वार होणारे गोलंदाज रोहन मुंगाजी. आपण उगले सिंगाला बऱ्याचशा ठिकाणी गुड एक्सपिरियन्स आहे मग रोहन मुंगाजी यांच्याकडे, आणि तो एक्सपिरियन्स, कारण क्रिकेटमध्ये अगदी अनुभव नावाचा गुरु असला पाहिजे आणि तो गुरु खऱ्या अर्थानं वापरला जाईल तो रोहन मुंगाजी यांच्या माध्यमातून, जिथे षटक क्रमांक त्यांच्या स्पेलमधलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक फेकण्यासाठी रोहन मुंगाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल प्रभाकर टकले यांच्यासाठी लॉलीपॉप आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला बिग हिट पाहायला मिळाला. उत्तुंग असा दमदार पहिल्याच बॉलवरती षटकार. डीजे अशा चेंडू टाकणं रोहन मुंगाजी खऱ्या अर्थानं बेनिफिट मिळतोय तो फलंदाजाला. अगदी पाठीराखी बोलत असतील रोहन मुंगाजी आणि स्लोवर करण्याचा प्रयत्न होता निकेत. ज्या वेळेस प्रचंड वेग या गोलंदाजाकडे, परंतु थोडीशी गती कमी केली आणि अगदी 5वा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फसला गेला तो रोहन मुंगाजी स्वतः. आणि तदनंतर प्रभाकर टकले यांनी ठोकलाय एक बिग हिट षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रेशराईज केलं जातंय रोहन मुंगाजीला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, बॅक टू बॅक डीप स्क्वेअर लेग आणि अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडूला फेकून दिलं जात आहे. दमदार पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक विलोभनीय षटकार. या व्यासपीठावरती त्यांना सुद्धा विनंती की आपण त्यांचं शुभागमन झालंय आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू अगदी उडवायचा होता ऑफच्या दिशेनं, परंतु या ठिकाणी सिली मिडॉनमधून चेंडू ट्रायबल होतोय. शॉर्ट मिड विकेट जवळ या चेंडूला फील्ड केलं जातोय. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि एक 3 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 बॉलवरती आतापर्यंत
धावा खर्ची केल्या जात आहेत त्या 13 धावा त्या रोहन मुंगाजीची वावा केली होती, परंतु रोहन मुंगाजीवरती आलेले 2 मोठे फटके जिवारी लागले ते ओवले टीमसाठी. बेनिफिट मिळाला तो टीम शिरडोन टीमला. टोटल धावसंख्या झाली ती दुसरं षटक प्रोग्रेसवरती आल्यानंतर 18 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या फक्त 5 धावा, तदनंतर 3 बॉलवरती 13 धावा खर्च केल्या जातात. क्षेत्ररक्षकाची थोडीशी विवरचना या ठिकाणी इकडून तिकडे तिकडून इकडे हलवली जाते, परंतु जी स्ट्राईक रोडेड होते ना, लेफ्टी आणि रायटीचा जो कॉम्बिनेशन असतो ना, त्यावेळेस जे फिरवलं जातं ना, त्यावेळेस फार मोठी धडपड करावी लागते, फार मोठे झगडावं लागतं. 18 धावा वैयक्तिक 18 धावांवरती खेळत आहेत प्रभाकरजी टकले. हा चेंडू फ्रंटफुटला आले, थोडेसे छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट बॉल असेल. वाईट बॉलच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक प्रोफेशनल आमचे अंपायर, तिने अंपायरचं आम्ही करतोय पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कारण स्पर्धा म्हटली अंपायर म्हटलं की पाठीचा कणा, कारण योग्य तो निर्णय द्यावं लागतं. हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि सुंदर जेट कॅरी केला गेलाय. धक्का क्रमांक 30 शिरडोन टीमला आल्या पावली माघारी जातील. निकेश चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. निकेश हे खेळाडू बाद झालेत, परंतु प्रभाकर टकले हा डावाला पूर्णपणे अगदी आतमध्ये आणण्याचं काम, एक पाऊल पुढे टाकण्याचं काम प्रभाकर टकले करतायत. तिन्ही पहिल्या बॉलवरती तिन्ही खेळाडू बाद झाले गेलेत. अगदी निकेत पाटील आमचे साथी स्कोरर, फार चांगले प्रोफेशनल गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण प्रत्येक चेंडूवरचा जो पूर्णपणे जी माहिती आहे ती त्यांच्या माध्यमातून दिली जाते. कारण प्रत्येक म्हणजे अंपायर्स नंतर कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, ही सर्व तालमेल एकत्र येण्याची तालमेल असते ना, ती एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि तदनंतर हे क्रिकेट अगदी संपन्न होताना पाहायला मिळेल, साखर होताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरची खेळाडू आपण 5व्या क्रमांकावरती खेळाडू युनिट क्रमांक 5 वरती अंकित वाजेकर डावखुरे आताचे खेळाडू आहेत अगदी स्ट्रायकरवरती. रोहन मुंगाजी पुन्हा एकदा तयार असेल राऊंड विकेट मारा करण्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंटफुटला आले होते, छेडछाडी करण्याचा प्रयत्न थोडासा निराश पाहत आहेत. अंकित वाजेकर पहिल्याच बॉलवरती डॉट बीट झाले गेले. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू फेकला गेला रोहन मुंगाजीना, कारण त्याला माहिती आहे अगदी वाऱ्याचा प्रवाह आहे, ज्या दिशेने जर स्लॉटमध्ये चेंडू आला तर कदाचित प्लॉटमध्ये टाकण्याची धमक अगदी किमया फलंदाज करू शकतो. त्या अनुषंगानं अगदी शरीरापासून दूर ठेवले जातात. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू आवेत, विकेट किपर स्वतः चेंडू खाली येतात आणि पुन्हा एकदा 4था धक्का टीम शिरडोनला आल्या पावली. पुन्हा एकदा अनिकेत वाजेकर तंबूच्या आश्रयाला. डेरोली टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की आपण आला असाल तर आमच्या आयोजकांशी संपर्कच करा, कारण याच्यामध्ये जिंकेल तो लगेच आपल्या अगेन्स्ट खेळला जाईल. फार चांगले आता थोडासा अडचणीमध्ये आला गेला आहे. जो करते है ना मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं रहते. म्हणजे तुम्हाला आता मेहनत करावी लागेल इथून पुढे. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल, याची पण आपण दक्षता घ्या. नेक्स्ट मॅच आमचे आयोजक आमचे राकेश दादा आम्हाला माहिती देत आहेत की 3 ओव्हरची मॅच असेल, कारण स्पर्धा संपन्न करायची. उजेडामध्ये ही स्पर्धा अगदी संपन्न करायची आयोजकांना ही मेहनत आहे आणि ही मेहनत पूर्णपणे त्यांच्या बाजूने पाहायला मिळते. अगदी आज वेळेवरती सामने चालू झाले तदनंतर वेळेला महत्त्व दिलं गेलं आयोजकांना आणि तदनंतर 3 ओव्हरच्या मॅचेस नेक्स्ट खेळवल्या जातील, याची पण आपण दक्षता घ्यावी अशी विनंती आम्ही प्रत्येक टीमला करतो. यामध्ये जिंकेल तो डेरवली अगेन्स्ट खेळला जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संयम या गोलंदाजावरती विश्वास टाकला गेला. 3रं ओव्हरला होते सुरुवात. पहिलाच बॉल संयमनं थोडासा संयम राखला नाहीये. संयमनं अगदी
अवांतर चेंडू फेकला गेला आणि वाईट बॉल, पहिलाच बॉल वाईट फेकला जातोय. प्रभाकर टकले जो तळ ठोकून बसलाय क्रीडांगणावरती, ज्याच्यावरती फार मोठा विश्वास टाकला गेला कॅप्टननं, तदनंतर त्या विश्वासाला पात्र ठरतोय तो प्रभाकर टकले. पहिलाच बॉल आला वाईट. टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या 20. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतर फेकला जातोय. मग प्रेशराईज केलं जाते की काय, टँक्सचा थोडासा वापर केला जातोय. थोडंसं फ्रंटफुटला येतात प्रभाकरजी टकले, तदनंतर थोडासा झडप काढण्याचा प्रयत्न होता चेंडूवरती. त्यांनी ओळखलं की हा चेंडू बराचसा बाहेर आहे ऑफस्टिकच्या आणि तदनंतर चेंडूला जाऊ दिला आणि तदनंतर वाईट बॉल. 2 चेंडू वाईट आले गेले. संयम गोलंदाजी मार्कवरती थोडंसं संयम राखावा लागेल. तो संयम या गोलंदाजाला. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. फुलटॉस बॉल. या चेंडूवरती टायमिंग जुळवणं फार गरजेचं होतं, परंतु बॅट अँड बॉलच्या ठिकाणी प्रॉपर संपर्क झाला नाहीये. वेगावरती स्वार झाले. प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि तदनंतर ज्यावेळेस फुलटॉस चेंडू फेकले जातात ना निकेट पाटील, त्यावेळेस तुमची नजर आणि तुमचं टायमिंग फार योग्य असतं. तुमची नजर टायमिंग जर जुळलं ना तर त्याच्यावरती तुम्हाला मोठा फटका लिहिला तुम्ही मारू शकता, परंतु तुमची अगदी नजर जर चुकली तर तुमची दुर्घटनाही नक्की आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी नजर चुकली गेली प्रभाकरच्या, तदनंतर येते डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 चेंडू वाईट आले, तदनंतर आलाय डॉट बॉल. टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या ती 21 रन्स. हा चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अजित मुंगाजीने या चेंडूला कॅरी केला आणि प्रभाकर टकले जो अडचण निर्माण झाला असता तो प्रभाकर टकले होतो या चेंडूवरती बाद. आमचे आदरणीय नारायण चौधरी साहेबांचं शुभागमन झालंय या स्पर्धेसाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही विघ्नार्थ स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बांधवजी पाटील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. मोस्ट वेलकम साहेब आपलं. तिसरं षटक भोगरेश्वरती स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली ती 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी मिडल ऑर्डरची खेळाडू आता मैदानावरती खेळ पाहायला मिळतात, जे खेळ करतायत, परंतु आता पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं जातंय ओले टीमच्या गोलंदाजांकडून. आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावरती विश्वास होता, ज्यांच्याकडे किमया होती मोठे फटके मारण्याची, परंतु ती विश्वासाला पूर्ण अपात्र ठरले गेले. परंतु प्रभाकरनं या डाबाला पूर्णपणे पुढे नेण्याचं काम केलं, परंतु मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना आता पुढे न्यावं लागेल. हा चेंडू ऑफस्टिक द ऑफस्टम्प चेंडू अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा दूर फेकला जातोय. पंचांचा अवांतरची धाव वाढली जाईल, जोडली जाईल. ती स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली आहे ती 22 या अंकावरती. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अगदी सुंदर ही स्पर्धा, अगदी सुंदर नजरांना पाहायला मिळते या क्रीडांगणावरती. अगदी पोषक असलेली विकेट खेळाडूंसाठी अगदी चांगलं व्यासपीठ या क्रीडांगणावरती. विघ्नार्थ स्पोर्ट्स तुर्माले आयोजक मंडळींचं मनापासून स्वागत असेल. हा चेंडू पुन्हा एकदा भलं मोठं षटक फेकतोय की काय गोलंदाज या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय. तिसरं षटक संयम पाटील, ज्याने आता संयम पूर्णपणे सोडलाय की काय असे संकेत दिले जात आहेत, कारण या ओव्हरमध्ये तब्बल फेकलेत 4 वाईट बॉल. ते संयम पाटील या गोलंदाजानं नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने वेगवान चेंडू फेकला होता, परंतु पंच सांगतायत की विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू मारला जाईल. 4 या धावसंख्येसाठी तुर्माले आपला शिरडोन टीमला येतोय हा चौकार. थँक्यू. डीजे 4 धाबा येतात, त्या 4 धावसंख्येच्या बरोबरीनं शिरडोन टीमची धावसंख्या झाली ती 27 या धावसंख्येवरती. धाबा कशाही देऊ पण धाबा आल्या पाहिजेत हे संकेत आखले गेले ते शिरडोन टीमना. आलेला चौकार निर्णायक क्षणाला. संयम पाटीलचा हा अगदी सोपा फटका भीतर मिळेल ना. आज फटका लगावणं फार जड जातं, परंतु हलक्या हाताने या चेंडूला उडवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या मधोमध सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा अगदी एक लाजवाब षटकार.
11 श्रीराम शिरडोन या टीमची धावसंख्या झाली आहे 33. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला गेला, धोक्याची घंटा वाजण्याची शक्यता या चेंडूवरती. ही धाव धोक्याची ठरली गेली आणि संयम पाटीलला अगदी संयम राखला आणि त्यानंतर ही रनआउटची विकेट फलंदाज होतोय बाद. तिसरे षटक प्रोग्रेस वरती फलंदाज रनआउटची विकेट या ठिकाणी मिळाली जाते ओले टीमला. नवीन खेळाडू मैदानावरती भालचंद्र ज्याने फार आधीच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं गेलं निकेत पाटील आणि तो भालचंद्र इनेट क्रमांक मिडल ऑर्डरवरती खेळ करत असताना 8व्या क्रमांकावरती अगदी कॅप्टन नॉन स्ट्रायकेटवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकेटवरती खेळाडू 6व्या क्रमांकावरती प्रतिकेश वाजेकर ऑन स्ट्राईक, गोलंदाज संयम पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा ऑफस्टिक ते थोडासा बाहेर फेकला आणि थोडासा डीप मध्ये ठेवला गेला, अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडा दूर ठेवला. फ्रंट फुटचा जर वापर झाला असेल तर चेंडूपर्यंत पोहोचले असते फलंदाज. शेवटचा बॉल येतोय डॉट बॉल आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. आता या स्लॉग आउटच्या षटकामध्ये निकेत पाटील किमान 15 धावसंख्येचा शोध घ्यावा लागेल टीम शिरडोनला, तरच ही मॅच फार चांगली रफ अँड टफ मॅच या मॅचकडे पाहिलं जाईल. फार चांगली स्पर्धा आपण पाहायला मिळते. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाले आयोजित आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधवजी पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात झाली गेली आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा फार मोठा अट्टास आहे आयोजकांचा. आयोजक मंडळी तटस्थ आहे, तटस्थ. जिथे कमी आहे ना तिथे लगेच त्यांची पूर्तता केली जाते आयोजक मंडळी यांच्या माध्यमातून. मग आमचे विलासजी असतील, गणेशजी असतील, राकेश, कैलास, प्रकाश, समीरजी असतील, शिखर, राकेशदादा जगे असतील, प्रवीणजी उद्रे, अर्थव, अथर्व, शुभम उद्रे असतील, संदेशजी पाटील, रोशनजी गायकर, हे सर्व एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून अगदी ज्यावेळेस तुमचं जर शब्दगोड असतील ना तुम्ही ॲटोमॅटिक तुमची माणसं जपली जातात आणि ॲटोमॅटिक तुमचं कनेक्शन वाढत जातं आणि ती माणसं खऱ्या अर्थानं जोडण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. तुम्ही एक टायमाला खऱ्या अर्थानं जर एखाद्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही व्यवस्थित जर संभाषण केलं ना तर ॲटोमॅटिक तुम्ही त्या व्यक्तीसोबत अगदी जॉईंट होऊ शकता. आणि त्यापैकी आमच्या आयोजक मंडळी आम्ही त्यांची जी नावं घेतली त्यांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी संधी निर्माण करून दिली त्यासाठी त्यांचं सुद्धा आम्ही करतोय मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त. गोलंदाजी मार्गवरती शेवटचं स्लॉग आउटचं घेऊन येतो षटक सूरज मुंगाजी. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर फेकला जातोय. पंच आमच्या दिशेने वळतायत, नो असल्याचा इशारा बिमरचा हा चेंडू सांगितलं जातंय की अगदी फार मोठी हाईट दिली गेली, अगदी उंच दिशेने फेकलेला चेंडू बिमर्स असल्याचा आणि वाईट नो बॉलचा इशारा येतोय. पुढच्या चेंडूवरती असेल ती फलंदाजाला फ्री हिट. अगदी मोबदला असेल परंतु मोबदला मिळणार का? स्ट्रायकरवरती भालचंद्र हा खेळाडू आपण स्ट्रायकरवरती पाहायला मिळत आहे. 6 बॉल कॅप्टन स्वतः स्ट्रायकरवरती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिडॉपमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त एक सिंगल या चेंडूवरती घेतली जाते. मिस टाइमिंग पाहायला मिळेल या चेंडूवरती. जागा बनवली असते तर कदाचित डीपमध्ये चेंडूला मारता आला असतं परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंटफुटला यायला पाहिजे होतं परंतु इथून बोलणं योग्य आहे निकेत पाटील. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती उतरताना त्यावेळेस खेळण्याची परिस्थिती काय असते ना हे खेळणाऱ्यालाच माहिती आहे आणि प्रत्येक जण ही इकडून बोलत असतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे परंतु ज्यावेळेस एखादा खेळाडू खेळ करतो ना त्याला माहिती आहे कोणत्या दिशेने चेंडू फेकले जातात. हा चेंडू सेटिक यॉर्कर चेंडू फेकला जातोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अगदी क्रिकेटमधल्या असलेला एक ज्वलंत चेंडू म्हणजे अगदी त्याच्यावरती उत्तर देणं फार कठीण जातं. उत्तर जरी दिलं त्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं, अगदी हलक्या हातानं उडवावं लागतं अन्यथा तुमची विकेट ही जात असते आणि त्या परिस्थितीमध्ये या चेंडूला अगदी हलक्या हातानं उडवायचं होतं म्हणून नशीब बलबत्तर टीम शिरडोन टीमच्या स्ट्रायकरवरती प्रतिकेस. तदनंतर धाव संख्या स्थिर आहे ती 35 वरती. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची बॉटम एज घेतलं. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जातंय. क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करलं. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये केलं जातंय. जंप लागावली होती परंतु अगदी वेगाने चेंडू फेकला. 2 धावा या चेंडूवरती
वेगाने धावून पूर्ण केल्या जातात. एक धाबेची अहमियत कारण ओळखली जाते शिरडोन टीमनं, कारण सोन्याचा भाव फार मोठा आहे. सोन्याच्या बाबासारखी झाले ओले टीम आहे, म्हणजे ओले टीमकडे खेळ करत असताना तुमची धाबसंख्या मोठी उभारणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये शिरडोन टीमच्या फलंदाजांनी ओळखलंय, जिथे लगेच संधी निर्माण होते ना त्या संधीचं सोनं केलं जात आहे. 2 धाबा आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबसंख्येच्या बरोबरीने टोटल आल्या ती 37 या अंकावरती शिरडोन टीमची धाबसंख्या. नेक्स्ट बॉल. हा चेंडू टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळले. चेंडूवरती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धोका होऊ शकतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धावेचा प्रयत्न सफलरित्या पूर्ण होतोय. चांगली पुन्हा एकदा वेगानं धाव पूर्ण केली जाते. या 2 फलंदाजांमधला तालमेल आहे ना, तालमेल फार सुंदर पाहायला मिळत आहे. प्रतिकेश आणि भालचंद्र या 2 फलंदाजांकडून कोणतेही प्रेशराईज नाही आहेत. अगदी हलक्या हाताने चेंडूला मारलं जातंय, अगदी चितीच्या चपलाने ही धाव पूर्ण केली जाते, म्हणजे अगदी बेनिफिट मिळतोय तो शिरडोन टीमला. टोटल आल्या ती 39 या अंकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी सिली मिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेट जवळ स्वतः गोलंदाज या चेंडूला फील्ड करतोय. धोका होऊ शकतो या बॉलवरती आणि धोका या चेंडूवरती रनआउटची विकेट्स मिळाली जाते. अगदी दमले होते दोन्ही फलंदाज आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न अगदी थांबवला गेला. जिथे मिळते विकेट्स, एकच धाव येते या चेंडूवरती आणि 1 या धावसंख्येच्या बरोबरीनं 40 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा बॉल या इनिंग मधला बाकी. प्रतिकेश वाजेकर हा खेळाडू होतोय बाद. अगदी लास्ट बॉल फॉर फर्स्ट इनिंग. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे, जिथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या 40 दाखल्यात, परंतु इथून पुढे जो शेवटचा बॉल आहे ना त्याच्यावरती काहीतरी चमत्कार करावा लागेल. या बॉलवरती जर षटकार आला ना तर 46 धावा होऊ शकतात शिरडोन टीमच्या. चौकार आला तर 44 होऊ शकतात शिरडोन टीमच्या. तर दुसऱ्या बाजूला एकाच डॉट बॉल आला, सिंगल डबल आली 41-42 होऊ शकतात, परंतु विकेट्स गेली तर 40 वरती थांबावं लागेल ते शिरडोन टीमला. परंतु येणारा बेल आणि येणारा काल हे शेवटचा बॉलचं संकेत देऊन जाईल, कारण शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज सूरज मुंगाजी. गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहतोय, जिथे सूरज मुंगाजीने चांगलं षटक हाताळलं जात आहे. जिथे आतापर्यंत धावा खर्ची केल्यात त्या 7 फक्त. शेवटचा बॉल फॉर फर्स्ट इनिंग. हा चेंडू समोरच्या दिशेने लॉप केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑन जवळ झेल कॅरी केला आहे. फलंदाज होईल बाद. रोशन यांच्या माध्यमातून झेल कॅरी केला गेला आणि फलंदाज होईल या ठिकाणी बाद. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. 24 चेंडूवरती धावा केल्या टीम ओले टीमच्या आगीच खेळणाऱ्या शिरडोन टीमनं 40 धावा, परंतु या 40 धावा झाल्यानंतर 41 धावा कराव्या लागतील त्या ओले टीमला. जशी सुरुवात झाली गोलंदाजीची ओले टीमकडून, तशी सुरुवात झाली ती शिरडोन टीमने केली. 1-2 विकेट दिले पहिल्या ओव्हरमध्ये, 1-2 डॉट बॉल टाकले, प्रेशराईज केलं ओले टीमला, तर ही मॅच अगदी शिरडोन टीम जिंकू शकेल. परंतु सुरुवात जर षटकाराने झाली, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर दमदार सुरुवात केली ओले टीमनं, तर ही मॅच ओले टीम लवकरात लवकर जिंकू शकेल. परंतु येणारा वेळ सांगून जाईल की ही मॅच जिंकेल, परंतु एकाला पराभव व्हावा लागेल. परंतु या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये काय होईल, कोण जिंकेल कोण हरेल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा वळतोय आमचे कुडावे गावचे सुपुत्र शेखरजी पाटील यांच्याकडे. परंतु संधी असेल आमचे डीजे. नारायणजी चौधरी आपला शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. नारायणजी चौधरी आपला शुभ सन्मान केला जातोय, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. त्यानंतर आमची
तुरमाळे गावचे खूप चांगले व्यक्तिमत्व तुम्ही पाहता आमचे सुरेशजी जाधव हे सुद्धा आले, त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा विनंती करतोय सुरेशजी जाधव आपण सुद्धा या, आपला सुद्धा शुभ सन्मान होईल, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल आमची वसंतजी उदरे असतील, वसंतजी हातमोडे असतील, त्यानंतर आमची धर्माजी मस्कर असतील, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल आमचे संतोषजी पाटील आहेत कळवेगावचे, त्यानंतर मग तुम्ही पाहता आमचे शंकरजी गायकर असतील आणि त्यानंतर आमच्या व्यासपीठावर ज्ञानेश्वर गायकर आहेत, अगदी गणेश गायकर असतील, त्यानंतर आमचे किरण असतील, अनिलजी हातमोडे असतील, या सर्वांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आमचे बाळराव वांगेलकर आले, त्यांचं मी स्वागत करतो या व्यासपीठावर. मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता, अनुभवताय. अगदी थोड्याच वेळामध्ये अंतिम क्षण सुद्धा पाहायला मिळेल. स्पर्धा अगदी आपण पाहिली तर चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतोय. आणि असं असताना मग 2 सामने जिंकलेत डेरवली संघानं. अतुल भोईर आणि कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगला खेळ. पहिल्या मॅचमध्ये आपण पहिला खानावली संघाला 31 धावसंख्येवर थांबवलं, त्यानंतर मग 37 धावा जमवल्या होत्या दुसऱ्या मॅचमध्ये आणि ते 38 धावा चेंडू घ्यायचे बघा, 38 धावा डिपेंड केल्या. आणि आता मात्र तिसऱ्या मॅचमध्ये सज्ज असतील. कोणता संघ त्यांच्या समवेत खेळणार यासाठी समोर मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. एका बाजूला संघ तुम्ही पाहू शकाल तो म्हणजे स्वर्गीय दिलीप बाळाराम स्मृती तुम्ही चौधरी स्मृती तुम्ही पाहताय. 11 श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन आणि त्यांच्या समवेत जो संघ तुम्ही पाहताय गोरक्षनाथ स्मृती 11 तुम्ही पाहू शकाल जो संघ आहे तो ओळे संघ. असे 2 संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या सत्राला होईल जशी सुरुवात. येणारी चेंडू 24, 4 षटकं आणि 41 धावेची गरज आहे. 41 रनचं टार्गेट. मग 10.25 ची सरासरी प्रतिषटकामागे राखणं गरजेचं. बॉलिंग मार्कवर येतोय तेजस चौधरी आणि समोर तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज स्ट्राईक एंडवर अजित मुंगाजी आणि पार्थ मुंगाजी अशी जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये सामना होतोय सुरू. येणारी 4 षटके 41 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रामधील तेजस चौधरी याचा अजितसाठी पहिला चेंडू. टिक फॉर टॅट. इथे मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहिला तर झेल मात्र टिपलाय. परंतु पंच आमच्यापर्यंत नक्कीच योग्य डिसिजन पोहोचवतील. पहिल्याच चेंडूवर आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे झाला परंतु पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. तिसऱ्या पंचांची कामगिरी इथे घेतली जाईल आणि तिसरे पंच इथे काम करताना पाहायला मिळतील. अगदी तुम्ही पाहिलं तर मग पहिल्या दिवसापासून आपण सांगितलं होतं की रिव्ह्यू कोणत्याही संघासाठी नाहीये. परंतु जर पंचांना योग्य वाटलं की जर एखादी मॅच जर चुरशीची आहे त्या मॅच मध्ये एखादी गोष्ट घडतीये तर ते पंच घेऊ शकतायत आणि असंच आपण इथे करतोय. आणि तिसरे पंच आमचे तुम्हाला पाहायला मिळतील काम करत असताना. 24 इव्हेंटच्या स्क्रीनवर हे पाहिलं जात आहे, चाचपडलं जात आहे आणि फलंदाज इथे बाद असणार आहे. फायर डिलिव्हरी पाहायला मिळाली, फलंदाज बाद असेल आणि झेल बाद. पहिल्याच चेंडूवर तुम्ही पाहिला लॉंग ऑफ रिझन मध्ये योगेश चौधरीला तुम्ही पाहिलाय. अगदी चांगला झेल त्याने टिपला. असं वाटलं पहिल्यांदा फंबल होत आहेत की काय, चेंडूच्या पुढे आले होते परंतु अगदी स्वतःला सावरलं. चांगला झेल आणि अगदी महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला येत असताना ओवळे संघाचा अजित मुंगाजी.
वर प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. योगेश चौधरी हा गोलंदाज आणि त्याच्यावर अजित मात्र बाद झालाय. शिरडोन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि समोर आता मात्र ओळे संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सूरज मुंगाजीला तुम्ही पाहताय. जसं जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल तसं जसं आपण पाहिलं तर सुपर 3चे सामने सुरू होतील. प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर पाहायला मिळेल. इथे मात्र फटका चांगला आहे. सरळ कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला खेळला जात आहे. गॅप शोधली या वेळेला आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो ओले टीम साठी हा पहिला चौकार. चौकारानं स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन केलं 4 धावेनं आणि 4 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. करायचे 41 आणि 4 धावा आता धावपलकावर. बॉलिंग मार्कवर यावेळेला टॅप करताना पाहायला मिळाला. चुकी केली यावेळेला परंतु कव्हर मात्र तुम्ही पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमेरेषेलगत योगेश पुन्हा एकदा येतोय. चेंडूला उचलतो फेकतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. अगदी 41 धावा करायच्या त्या करत असताना मग धावा येणं धावा जमवणं खूप जिकिरीचं खूप महत्वाचं. पण त्याच्या उलट मग शिरडोन संघाला धावा रोखणं आणि मग विकेट घेणं डॉट चेंडू येणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. योगेश याचा हा चेंडू तेजस याचा हा चेंडू तुम्ही पाहताय. सूरज नामक फलंदाज तुम्ही पाहू शकाल. अगदी यष्टांच्या वरून जाणार हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. चेंडू मात्र संपले. या षटकामधील 4 चेंडू आणि धावसंख्या धावपलकावर 6 धावा. 6 रन्स तुम्हाला पाहायला मिळतात टोटल रन स्कोर कार्डवर. तेजसांचा अगदी तेज तर्रार चेंडू होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये तब्दिली पाहायला मिळाली परंतु पैकी सुद्धा थोडीशी खराब होती. परंतु कव्हर मात्र पुन्हा एकदा प्रभाकरने दिलंय. 2 धावा मिळतात सूरजला आणि ओले टीमला आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या 8 धावा तुम्ही पाहताय. करायच्या 41 8 झाले. अद्याप धावांची गरज आहे परंतु तेजस मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पहिले षटक पॉवर प्लेचा हाताळताना शिरडोन टीमसाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू अगदी नो माइन क्षेत्रामध्ये इनफिल्डला क्लिअर करत असताना चेंडू सरळ निघाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. हा मात्र पाहायला मिळाला. फलंदाज होती यावेळेला सूरजच्या बॅट मधून येतोय हा आणखी एक दमदार ओले टीम साठी 4 रन चौकार. थँक्यू. क्षेत्ररक्षण लावायचंय बघा. चला जास्त उशीर घेऊ नका. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 29 धावेची गरज आहे. 18 चेंडू 29 धावेची गरज आहे. म्हणजे आता विचार केला तर 29 धावा करण्यासाठी ओळे संघाला सुद्धा पूर्णपणे दमखम या मैदानावर दाखवावं लागणार आहे. आणि मग असं असताना मग जी गोलंदाजी करणारा शिरडोन संघ त्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. कारण येणारे 18 चेंडू 29 तसं समीकरण आपण पाहिलं तर महागडे नाही आहे जे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा मी म्हणेन अगदी हा सामना हातामध्ये आहे. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्यामध्ये मग भविष्यवाणी करणे चुकीचं आहे. आणि हा सामना मात्र आपण पाहिला ना तर शेवटपर्यंत पाहायला मिळेल. कारण शिरडोन संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. मग त्यामध्ये 18 चेंडू आणि 29 धावा करायच्या त्या म्हणजे ओळे संघाला. आणि स्ट्राईक एंडवर आता मात्र फलंदाज तुम्ही पाहताय पार्थ मुंगाजी ज्यानं अद्याप एकही चेंडूचा खेळ केला नाहीये. तो स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू फेस करण्यासाठी भालचंद्र कातकरी याचा. भालचंद्रचा पहिला चेंडू सरळ मंचाच्या दिशेनं तुम्ही पाहताय. खराब क्षेत्ररक्षण खराब कामगिरी. कारण शांत पद्धतीनं खेळणं मी म्हणेन ना क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. अगदी अति घाई संकटात नाही. कारण एक एक धावेचं महत्व खूप मोठं आहे आणि ती एक एक धाव रोखणं एक एक धाव आपण पाहिली तर वाचवणं हे खूप महत्वाचं असणार. कारण 18 मध्ये होते 29 आता मात्र आले 17 मध्ये 27 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा पार्थला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवर भालचंद्र आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी खूप सारी त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून गोलंदाजी करावी लागेल.
कारण शिरोडोन एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तेच तर्रार, वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि बऱ्याचशा टुर्नामेंट मॅचेस जिंकून देण्याची क्षमता त्यानं केली आहे आणि तो मात्र आता मात्र बॉलिंग मार्कवर डॉट चेंडू टाकतोय पार त्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पारसाठी पंचांच्या उजव्या बाजूला. इथे मात्र जसा चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या वरतून येतोय हा ओवले टीम साठी आलेला दमदार षटकार. ट्वेंटी रन्स 20 धावा. पार्ससाठी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिलाय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण झालंय आणि धावा मात्र मिळाल्या 2 धावा. ज्या अशोक एडेनं पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना पनस डोंगरी संघाच्या सर्व गोलंदाजांनी एडे केलं होतं, तो अशोक मात्र इथे उपस्थित झालाय. बघा मांडा संघाचा तुम्ही पाहताय अगदी अर्धशतकीय पारी आम्ही त्याची पाहिली, त्यांचा मी स्वागत करतोय. बघा इथे मात्र आणखी एक फुलटा चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, या चुक्या रोखाव्या लागतील कारण एक एक चुकीनं स्पर्धेमधलं अस्तित्व संपू शकतं हे जाणणं खूप महत्वाचं आहे. कारण क्रिकेट खेळ 11 खेळाडूंचा, जर गोलंदाजी चांगली होते तर क्षेत्ररक्षकाने त्यांना साथ देणं, संगनमतानं खेळणं, प्रत्येकाचं एफर्ट, प्रत्येकाचं योगदान हे खूप महत्वाचं असणार आहे. चोवीस धावा. एक चेंडू बाकी असेल या षटकामधील, त्यानंतर ड्रिंक्स मैदानाच्या आतमधील 13 चेंडू आणि 17 धावेची गरज. 13 चेंडू आणि 17 धावेची गरज असणार आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आम्हाला सांगतायत की लेगबाईची एक धाव मिळाली आणि अगदी चेंडू उंच होता, एष्ट्यांच्या बराचसा मिस होत नव्हता. पाणी न्यायचं मैदानात बघा आर्यन. आणि त्यानंतर मात्र एक सिंगलनं मात्र धावसंख्या टोटल 25 धावा 25. येणारी चेंडू आता मात्र 12 आणि 16 धावेची गरज आहे. 12 चेंडू 16चं इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. मग या 16 धावा डिपेंड होतील, जमतील हे नक्कीच दुसऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु तोपर्यंत आपण जाऊया, संधी असेल आमच्या डी जो पहिल्या दिवशी आपण संघांचा खेळ पाहिला, अगदी ए पोल जर पाहिला असेल तर अगदी सर्व दिग्गज संघ होते. मग शेवटचा सामना जर आपण पाहिला असेल ना तर घाटला गाव आणि भूमी 11 मांडा संघांच्या दरम्यान झाला. आमच्या पुरस्कृत संघाचे जगनजी पाटील असतील, अगदी बऱ्याच वेळेला विभागामध्ये खेळत असतात. परंतु त्यांनी सांगितलं होतं की एकही स्पर्धा आम्ही अगदी या विभागामध्ये जिंकलो नव्हतो, परंतु विघ्नहर्ता ट्रॉफी ती मात्र मांडा संघाला पावली आहे. आणि इथून त्यानंतर मग नारपोलीच्या मैदानावर सुपर 4 साठी सुद्धा डे नाईट स्पर्धेमध्ये दाखल झालेला हा संघ, म्हणजे अगदी मी म्हणेन ना. आणि यानंतर ज्या स्पर्धा होतील ना त्या स्पर्धेमध्ये मांडा संघ अगदी तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. थँक्यू. नक्कीच बऱ्याच दूरवरून 3 तासाचा प्रवास करून तो संघ इथे उपस्थित झालाय, तुम्ही पाहू शकाल. त्यांचं आपण करूया स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय बघा. येणारी चेंडू असतील 12 आणि 16 धावेची गरज. कालच्या दिवसामध्ये सुद्धा रोहिंजन संघानं अगदी चांगला खेळ केला, गोलंदाजी फलंदाजी. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर रोहिंजन संघानं अगदी चांगला खेळ करत तो धुंद्रे संघाला परास्त केलं आणि सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. 2 संघ आपण पाहतोय पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. आजच्या दिवसामधून कोणता संघ सुपर 3 साठी असणार आहे
यासाठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यामधून जो जिंकेल तो डेरवली संघासमोर खेळेल आणि त्यानंतर आपल्याला अजून एक सुपर 3 साठी क्वालिफायर संघ हा पाहायला मिळणार आहे. परंतु 12 चेंडू 16 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर येतोय देवेंद्र मुकादम डिंडा. अगदी खूप चांगला गोलंदाज आहे, परंतु 16 धावा डिपेंड करायच्या आहेत. यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहताय प्रतिकेश वाजेकरला तुम्ही पाहताय चेंडूची अडवणी झाली आहे, तिथं एक सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलला मात्र धावसंख्या टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील 26 धावा. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि 15 धावेची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. जर या मॅच मध्ये देवेंद्रनं एखादा मॅजिक जर केला ना, जादुई गोलंदाजी झाली तर या मॅच मध्ये शिरडोन अद्यापपर्यंत मी म्हणेन सुरक्षित असणार आहे. परंतु इथे मात्र यष्टीची अगदी क्विक क्लोज तुम्हाला यष्टी रक्षक पाहायला मिळाला अंकित वाजेकर आणि सरळ आपल्याला पुढे आले होते फलंदाज आणि यष्टांना मात्र चेंडू लावल्यानंतर फलंदाज होतोय बाद. आहेत त्यांचं मी स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं ट्विस्ट पाहायला मिळालं, कारण स्विंगिंग गोलंदाजी, मग कट करणं, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, अगदी स्लोवर चेंडू, व्हेरिएशन, पेस कमी करणं, या सगळ्या गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं, ओपन हाफ मध्ये सुद्धा आपलं तालुका वाईज मध्ये आपण पाहिलं. आणि मग असं असताना हा गोलंदाज एक चांगला गोलंदाज, अनुभव आहे त्याच्याकडे बराचसा आणि त्या फिरकी गोलंदाजीनं इथे मात्र चांगली गोलंदाजी होणं आणि त्यानंतर या सामन्यामध्ये अस्तित्व शिरडोन संघाचं राहणार आहे. कारण ओळे संघाची फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली आहे. जरी एखादा फलंदाज बाद झाला तरी आक्रमक फलंदाजी करणारा संघ, परंतु त्यांच्या समोर हा शिरडोन संघ खेळतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा देवेंद्रचा हा चेंडू तुम्ही पाहता अगदी शरीरात जवळ आला होता, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला आणि प्रभाकरच्या हातामध्ये चेंडू एक सिंगल मात्र मिळाली आणि सिंगलनं धावसंख्या 27 धावा. नवीन फलंदाज येतोय रोहन मुंगाजी. ज्या रोहनच्या गोलंदाजीवर प्रभाकरनं 2 षटकार लगावले होते, तर रोहन आता मात्र फलंदाजी करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला पाहत आहे. पार्थ मुंगाजीला तुम्ही पाहताय. पार्थसाठी हा चेंडू तुम्ही पाहिला असेल तर अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी झाली. ऑफस्टिकवर चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि टोटल चेंडू या षटकामध्ये संपले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 14 धावेची अद्याप गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. तसं मी म्हणेन इक्वेशन समीकरण महागड नाहीये, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर हे चित्र चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आहे, अगदी बाहेर निघणारा हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला. जास्त टन झाला हा चेंडू आणि अवांतर एक धाव. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज पाहायला मिळतीये. देवेंद्र मुकादम बॉलिंग मार्कवर. जरी मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये 10 धावा राहिल्या तरी, परंतु आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळते बघा. चेंडू मात्र पुन्हा एकदा लॉट पाहायला मिळालाय. पार्थला मात्र इथे अगदी थांबवून ठेवलंय बघा. गोलंदाज तुम्ही पाहताय देवेंद्र मुकादम यानं आणि चांगली गोलंदाजी हाताळतो तो. एक चेंडू उर्वरित या तिसऱ्या षटकामधील बाकी आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 28 धावा. येणारे आता 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. शिरडोन की ओळे, ओळे की शिरडोन. अगदी चेंडू पडल्यानंतर आत आला चेंडू, टर्न झालं, जास्त स्किड झाला आणि बॅकफुटला गेले फलंदाज. पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु सक्सेस झालं नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळाला. मग इथे मात्र षटक संपली 3. 18 चेंडूचा खेळ संपला. ज्या 12 चेंडू मध्ये हव्या होत्या 16 धावा, या षटकामध्ये फक्त खर्च झाल्या 3. आणि अगदी ते निर्णायक षटक हेच आहे का मी नक्कीच म्हणेन, कारण 3 धावा खर्च करणं आणि आता मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये ठेवले त्या टोटल 13 धावा शिरडोन संघाच्या गोलंदाजासाठी डिपेंड करण्यासाठी. मग 13 धावा जमवायची ओळे संघाला. गोरक्षनाथ स्मृती तुम्ही पाहते ओळे संघ
आणि समोर तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय दिलीप चौधरी स्मृती इलेव्हन श्रीराम क्रिकेट संघ शिर्डोन तुम्हाला पाहायला मिळतोय. संतोष चौधरी यांनी हा पॅक केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मग अशा परिस्थितीमध्ये येणारे चेंडू 6-13 धावेची गरज आहे. आणि मग बॉलिंग मार्कवर कोण असेल 13 धावा डिपेंड करण्यासाठी मग फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय रोहन आणि पार्थ ही जोडी आहे, त्यांच्या खांद्यावर दारोमदार आहे. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर अंकित वाजेकरला तुम्ही पाहताय. 6 चेंडू आणि 13 धावा इथे मात्र करायचे ओळे संघाला. अद्याप मी म्हणेन ज्या पार्थनं षटकार लगावला होता आणि अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर टोटल धावा 13 धावा त्यानं जमवल्यात. म्हणजे आता मात्र मी म्हणेन की पार्थला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ओळे संघाला त्या पार्थला ती फलंदाजी करावी लागेल. रोहनला सुद्धा ती फलंदाजी करावी लागणार आहे. आणि पहिल्या 3 चेंडूवर या सामन्याचा रिझल्ट क्लिअर असेल बघा. पहिल्या 3 चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे पाहायला मिळणार आहे. अंकितचा हा चेंडू स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ वेगाने निघालाय, अगदी पॉइंटच्या मधून निघाला चेंडू, सरळ येतोय पाठच्या बॅट मधून आलेला. ओवली टीम साठी आणखी आवलेला मोक्याच्या क्षणाला रोहनच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणाला चौकार. रोहनने लगावलेला फटका आणि चेंडूला त्याने सांगितलं की ज्या सीमा पार जा आणि चौकार पाहायला मिळाला. येणारी चेंडू आता 5 आणि 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. या चौकारानं पहिल्याच चेंडूवर अगदी अंकित वाजेकरला दडपणाखाली आणलंय बघा. दडपण पाहायला मिळेल, प्रेशर पाहायला मिळेल, कारण ते क्रिएट केले रोहननं, परंतु अद्याप मॅच बाकी आहे. 50-50. हलक्या हाताने चेंडूला खेळतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेने तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न होईल, परंतु फलंदाज मात्र दुसरीच्या धावेच्या प्रयत्नामध्ये रोहन मुंगाजी होत आहेत. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. आता मात्र येणारी चेंडू 4 आणि गरज उरली, आव्हान उरले ते टोटल 8 धावेचं. 4 चेंडू 8 धावा डीजे. मात्र 4 आणि धाव संख्या असेल ती टोटल 8 धावेची गरज आहे. रोहन बाद झालेत. नवीन फलंदाज येतोय रोशन मुंगाजी. रोशनला तुम्ही पाहू शकाल, रोशनकडे सुद्धा क्षमता आहे, रोशनकडे सुद्धा दमकम आहे. बराच वेळेला सामने एखादी जिंकून देण्याचा कारनामा त्याने केला आहे. आणि आता मात्र 4 चेंडू 8 धावेची गरज. स्ट्राईक एंडवर येतोय समोर अंकित वाजेकर. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मग रनआउटची विकेट मिळाली, परंतु 4 चेंडू 8 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय रोशन याचा होता, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आणि आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो. येणारी चेंडू आता 8 धावेची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. चला डेरवली संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचं बघा. डेरवली संघाचा कर्णधार अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळताना तुम्ही पाहताय प्रयत्न होतो दुसरीचा, परंतु इथे मात्र फसला गेलाय. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज ओवळे संघाचा बाद होतोय. पार्थ मुंगाजी बाद झालाय.
आणि 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. काय बघा, कारण 41 धावा करायचे होते, 41 धावा डिपेंड करायचे होते. दोन्ही संघ शेवटपर्यंत लढत आहेत, झुंजतायत. 1 चेंडू शेवटचा आणि 3 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर अंकित अस्तित्व असेल शिरडोन टीमचं. अंकितच्या हातामध्ये, रोशनच्या हातामध्ये ओळे संघाचं अस्तित्व. 1 चेंडू 3 धावेची गरज. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर द विकेट. LBWच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागतंय. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे डिपेंड करताना 41 धावा शेवटच्या षटकामध्ये होत्या. 13 धावा त्या डिपेंड केल्या मात्र अंकितनं. आणि हा सामना मात्र दुसऱ्या फेरीचा दुसरा तुम्ही पाहताय जिंकलाय तो म्हणजे शिरडोन संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ओली टीमला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा असतील तुम्हाला. चला टीम डेरवली संघ अतुल या आपण टॉससाठी. आणि या शिरडोन संघाचा कर्णधार. चला टॉससाठी या आपण. चला त्या डेरवली टीमचे कॅप्टन आणि शिरडोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, अर्थात टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच यावं. मॅन ऑफ द मॅच शेखर पाटील.